तर मी स्वतः एक फूडी आहे खूप आणि मी लहानपणापासून आईबरोबर किचनमध्ये भरपूर काम केलंय. आम्ही लॉकडाऊनमध्ये असंच विचार करत होतो की काय करता येईल आपल्याला. जसं मला कुकिंगची आवड आहे, मी मटण खूप चांगलं करते असे सगळे म्हणतात. सेल केला, रिस्पॉन्स चांगला आला, मला भरपूर ऑर्डर्स यायला लागले. वी थॉट की जो आपण मटणाला मसाला वापरतोय ते आपण स्प्रेड म्हणून आपण वापरू शकतो. बरोबर. ते करून आम्ही सेल केलं भरपूर तिथे. व्हेज पिझ्झाज, नॉनव्हेज पिझ्झाज ते खूप लोकांना आवडायला लागलं. ह्या सेगमेंटमध्ये उतरताना तुम्ही काही रिसर्च केला, स्टडी केला की आपण जे करतोय ते बरोबर आहे का? इट इज रेडी टू कुक करी पेस्ट, की तुम्ही फक्त कढईमध्ये हा मसाला घाला, तुम्ही कुठलंही मीठ घाला किंवा कुठलंही व्हेज पनीर घाला, छोले घाला, काही घाला, इट इज रेडी. म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा काही वाटण करावं लागत नाही किंवा कुठले मसाले अजून ॲड करावे लागत नाही. सध्या आता तुम्ही जे प्रोडक्ट सेल करताय, कोणते प्रोडक्ट आहेत ते, आणि मार्केटमध्ये जे अवेलेबल आहेत त्यांच्या कम्पॅरिझनमध्ये तुमचं काय वेगळेपण? आता आपण 2 प्रोडक्ट सेल करतोय. एक आहे रेडी टू कुक करी पेस्ट, त्याला आपण मराठा मसाला नाव असं दिलेलं आहे, आणि दुसरं आहे कांदा लसूण तिखट. बऱ्याच गोष्टी ज्या तुम्ही वापरतात. येस. तर त्याच्यामध्ये काही क्रायटेरिया आहेत की असं एक स्पेसिफिक हेच वापरलं पाहिजे, त्या बाबतीत तुम्ही किती कॉन्शियस आहे? आमचा एक नेहमीचा ठरलेला आहे ज्याच्यावर आम्ही ट्रस्ट करतो की तो जे म्हणजे काश्मीरी मिरची असेल तर तो त्याच क्वालिटीची, टॉप क्वालिटीची आम्हाला देईल. सातारा हिल मॅरेथॉन भरते, त्यांचं एक एक्झिबिशन असतं आधी, तिथे आम्ही फूड स्टॉल लावलेले होते. मग तिथे मसाला पण मी विकायला ठेवलेला आणि मसाल्यापासून बनलेले एक व्हेज डिश ठेवलेली आणि एक नॉनव्हेज डिश ठेवलेली होती. आता बॅच तयार आहे, पण आता ती आपल्याला पुढे सेल करायची आहे. तर ती कशी करायची, काय करायची, कुणाला अप्रोच केलं पाहिजे, काय त्या ह्याच्यात मला चॅलेंजेस आले की फिक्स होते की मला पॅकेजिंग ॲटलिस्ट दिसताना डोळ्यांनी पहिलं आपण बघतो चांगलंच पाहिजे, ते चांगलं पाहिजे. बाकी काही तयारी लागत नाही, कांदा चिरायला लागत नाही, टोमॅटो चिरायला लागत नाही, पेस्ट करावी लागत नाही, एक्स्ट्रा गरम मसाले वेगळे वेगळे घालावे लागत नाहीत. कारण हा तुम्ही मराठा मसाला फक्त पॅकेट उघडा, 2 चमचे घाला, दोघांच्या जेवणासाठी 2 चमचे मोर दॅन इनफ. त्यात कुठलीही भाजी घाला, तुम्ही फ्लॉवर घाला, बटाटा घाला, मटार घाला, पनीर घाला, यू पुट एनिथिंग इन इट आणि इट इज रेडी. उद्योजक मित्रांनो नमस्कार. अनबिटन बिझनेस स्टोरीच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत. जे यशस्वी व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये एक कॉमन गोष्ट पाहायला मिळते की एस्पेशली जे 3 ज्या बेसिक नीड्स आहेत त्याच्यामध्ये फूड, क्लोथिंग आणि शेल्टर, अन्न, वस्त्र आणि निवारा, त्याच्याशी रिलेटेड जे व्यवसाय आहे त्याच्यामध्ये लवकर यश मिळतं आणि ते यश बऱ्यापैकी टिकतं. सस्टेनेबल सक्सेस ज्याला आपण म्हणतो, तर या 3 सेगमेंटमध्ये जास्त मिळतो. त्यातल्या त्यात फूड हा जो सेगमेंट आहे त्याच्यामध्ये खूप लोक मोठे झालेत. विदिन फूड जर एक कॅटेगरी आपण बघितली तर मसाले ही कॅटेगरी आहे की याला खूप मोठा इतिहास आहे. अगदी तुम्ही स्वातंत्र्यपूर्व काळात जरी गेलात, ईस्ट इंडिया कंपनी ज्या वेळेला आली होती तर ती ईस्ट इंडिया कंपनी यासाठीच आली होती की भारतातले मसाले जगभरात एक्सपोर्ट करता येतील. तर असा हा इतिहास असणारा सेगमेंट आहे मसाल्याचा. याला इतिहासही आहे आणि याला भविष्यही आहे, कारण का तेजी मंदी काही जरी आली तरी शेवटी खाणं थांबणार नाही आणि मसाल्याशिवाय कोणताही पदार्थ बनू शकत नाही. या सेगमेंटमध्ये एखादा चांगला ब्रँड त्यांना इन्व्हाइट करायचं असं आमचं बऱ्याच दिवसापासून चालू होतं. पण आमचा नेहमी प्रयत्न असतो, तुम्हाला माहिती आहे, की प्रस्थापितांना बोलवण्यापेक्षा जे लोक या सेगमेंटमध्ये नवीन येत आहेत, काहीतरी वेगळं करतायत, आणि आज मोठे असणारे लोक बोलवण्यापेक्षा भविष्यात कोण मोठं होऊ शकतं, तर अशा ब्रँड्सला जर बोलवलं तर त्यातून आपल्याला जास्त शिकायला मिळतं. याच हेतूने आज आपण इन्व्हाइट केलंय चव भारी या ब्रँडच्या ओनर अमिता भागवत मॅडम यांना. मॅम, तुमचं स्वागत. हॅलो, थँक्यू. मी जो आता उल्लेख केला की तुम्ही नवीन स्टार्ट केली आहे, तुम्ही काहीतरी वेगळं करताय आणि त्याच्यामुळं फ्युचर तुमचं आहे, तर तुम्ही कशी सुरुवात केली, सध्या तुम्ही काय प्रोडक्ट विकताय, त्याबद्दल आम्हाला थोडं एक माहिती द्या. तर मी स्वतः एक फूडी आहे खूप आणि मी लहानपणापासून आईबरोबर किचनमध्ये भरपूर काम केलंय. पण माझं ॲज अ प्रोफेशन, ॲज अ एज्युकेशन मी ॲज इंटिरियर डिझायनर आहे. पण लग्नानंतर मी पुण्यात जॉबला होते, मग लग्नानंतर मी साताऱ्यात गेले आणि मग नंतर काहीतरी करायचं नवीन, त्यामुळे आम्ही लॉकडाऊनमध्ये असंच विचार करत होतो की काय करता येईल आपल्याला. सो लॉकडाऊनमध्ये मी सहज
जसं मला कुकिंगची आवड आहे, मी मटण खूप चांगलं करते असे सगळे म्हणतात. सो मी ट्राय केलं की एक फोटो टाकलेला होता मटणाचा, की आपण सेल करूयात मटण, बघूयात काय रिस्पॉन्स येतोय त्या ह्यानुसार. ते सेल केला, रिस्पॉन्स चांगला आला, मला भरपूर ऑर्डर्स यायला लागले. त्यामुळे ते मटण म्हणजे घरगुती मी करून सेल करत होते. त्यानंतर लॉकडाऊन नंतर आम्ही एक कॅफे चालू केला, डार्क अच्छा. हाऊस कॅफे म्हणून. बर. तर तिथे फूड काय द्यायचं, मुलांना गेम खेळताना वगैरे, सो क्विक इट पाहिजेल. सो ते पिझ्झा सँडविच वगैरे आम्ही तिथं सर्व करायला लागलो. तर ते सर्व करताना मग नेहमीचे आपले सॉसेस वगैरे न करता, सो आम्हाला वाटत होतं की आपण काहीतरी होममेड करूयात. त्या ह्यानी वी थॉट की जो आपण मटणाला मसाला वापरतोय किंवा तो मसाला ॲक्च्युली व्हेज आहे, पण मी तो मटणाला वापरतो, ते आपण स्प्रेड म्हणून आपण वापरू शकतो. बरोबर. ते करून आम्ही सेल केलं भरपूर तिथेच. व्हेज पिझ्झाज, नॉन व्हेज पिझ्झाज, ते खूप लोकांना आवडायला लागलं. आणि त्यानंतर पुढची स्टेप म्हणजे आम्हाला असं वाटलं की हा ॲज अ रिटेलमध्ये पण आपण हा मसाला पुढे नेऊ शकतो. थोडी त्याला आहे आवड, लोकांना आवडतंय. साताऱ्यात मर्यादित न राहता आपण बाहेर पण काहीतरी करू शकतो. सो आम्ही ते पुढे हा मसाला त्याच्यावर मग रिसर्च केला की किती दिवस राहतोय, त्याच्यावर टेस्ट केले, रेसिपीज 2-3 म्हणजे अजून मग आता रिटेल करायचं म्हटल्यावर आपल्याला अजून रिफाईन करावं लागेल. करेक्ट. त्यामुळे ते अजून रिफाईन केली आम्ही रेसिपी आणि मग ते तुम्हाला आता ते पॅकेज फॉर्ममध्ये दिसतंय. तुम्ही एका बिझनेसमधून म्हणजे कॅफे किंवा डायरेक्टली बनवून एखादी गोष्ट विकत होता, त्याच्यातून तुम्ही सिमिलर बिझनेस आहे पण बिझनेस वेगळा आहे, तर एका बाजूला एक अपॉर्च्युनिटी आपण सोडतोय आणि दुसऱ्या ह्याच्यात अननोन टेरिटरीमध्ये आपण जातोय. तर हे करताना तुम्हाला असं वाटलं नाही का की आपण रिस्क घेतोय किंवा हे ह्या सेगमेंटमध्ये उतरताना तुम्ही काही रिसर्च केला, स्टडी केला की आपण जे करतोय ते बरोबर आहे का? हा, रिसर्च म्हणजे आम्ही ॲक्च्युली हा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला त्याच्यावरच मी थोडी रिलाय राहिलेली होती की ठीक आहे आपण यात काहीतरी करू शकतो. त्यामुळे मी तसं आधी विदाऊट पॅकेज फक्त रॉ मी आधी देत होते सॅम्पल सगळ्यांना. पुण्यात दिले, थोडे मुंबईत दिले, काही माझे कझिन्स आहेत ते बाहेर राहतात, आउट ऑफ इंडिया राहतात, मग ते घेऊन जात होते. मग त्यांना ते सोपं जायला लागलं की तिथे कुकिंग करायला. तसं थोडे रिव्ह्यूज असे माउथ पब्लिसिटी आपण जसं म्हणतो की एका पुढे एक 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 असे मी सॅम्पल्स देत गेले, काही सेल केले तेव्हा. मग त्याच्यातनं मी रिव्ह्यू घेऊन मग पुढे अजून मग पॅकेजिंग डिझाईन वगैरे ते सगळं करून मग हे केलं. दोन बिझनेसमध्ये मला वाटतं फरक असा आहे की जे तुम्ही जे बनवून देत होतात किंवा कॅफे होतं त्याला थोडे लिमिटेशन्स होते. हे प्रोडक्ट तुम्ही हे प्रोडक्ट आपण कसं फक्त बेस म्हणून नाही वापरू शकतो, आपण कुठलीही भाजी त्यातनं करू शकतो. करेक्ट. किंवा नॉनव्हेज आयटम कुठलाही तुम्ही फक्त इट इज रेडी टू कुक करी पेस्ट, की तुम्ही फक्त कढईमध्ये हा मसाला घाला, तुम्ही कुठलेही मीठ घाला किंवा कुठलेही व्हेज पनीर घाला, छोले घाला, काही घाला, इट इज रेडी. म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा काही वाटण करावं लागत नाही किंवा कुठले मसाले अजून ॲड करावे लागत नाही. आणि तुम्हाला प्लस टेस्ट पण चांगली मिळेल आणि म्हणजे मराठी टेस्ट मिळेल त्यातनं असं. सध्या आता तुम्ही जे प्रोडक्ट सेल करताय तर त्याच्यामध्ये काय कोणते प्रोडक्ट आहेत ते आणि मार्केटमध्ये जे अवेलेबल आहेत त्यांच्या कम्पॅरिझनमध्ये तुमचं काय वेगळेपण आहे? आता आपण 2 प्रोडक्ट सेल करतोय. एक आहे रेडी टू कुक करी पेस्ट, त्याला आपण मराठा मसाला नाव असं दिलेलं आहे. आणि दुसरं आहे कांदा लसूण तिखट. तो मराठा मसाला रेडी टू कुक करी पेस्ट, त्यात तुम्ही विदाउट प्रिझर्वेटिव्ह आहे, त्यात आपण काही प्रोसेस पण केलेली नाही आहे. आपण छोट्या बॅचमध्ये करतो आणि जसं सेल होईल तसं आपण पुढची बॅच तयार करतो, म्हणजे लोकांना फ्रेश पण मिळेल आणि प्रिझर्वेशन तर आपण काहीच यूज नाही. सॉल्ट आणि ऑइल हे दोन्ही वापरलेले आहे त्यात, विच ॲक्ट्स एज नॅचरल प्रिझर्वेटिव्स. म्हणजे केमिकल प्रिझर्वेटिव्ह ॲज सच आपण काही यूज नाही केलेलं. आणि कांदा लसूण तिखट हे म्हणजे रेसिपी तर आय थिंक जनरेशन्सनी चालत आलेली आहे. त्यात फक्त माझ्या आईची रेसिपी आहे, म्हणजे तिची रेसिपी आहे, तिने पुढं मला दिली आणि मी ते फक्त करतेय. त्यात रेसिपीमध्ये आपण काही बदल केलेला नाहीये. म्हणजे जे आहेत इन्ग्रेडियंट्स, लाल मिरची लागते, फक्त कुठली लाल मिरची, आपल्याला तिखट, स्पाइस, रंग, ते सगळं हे करून
गरम मसाले वेगळे वेगळे जे लागतात ते करून आपण फक्त ग्राउंड करतो आणि त्यात मिसळतो कांदा आणि लसूण एवढंच. याच्यामध्ये मला असं वाटतं की जे काही तुम्ही इन्ग्रेडियंट्स वापरताय हम्म. तर त्याच्या क्वालिटीचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या एंड प्रोडक्टवर येस होतो. हो. तर ते जे काही इनपुट्स आहेत मग त्याच्यामध्ये कांदा असेल किंवा बऱ्याच गोष्टी ज्या तुम्ही येस वापरता येस. तर त्याच्यामध्ये काही क्रायटेरिया आहेत की असं एक स्पेसिफिक हेच वापरलं पाहिजे म्हणजे त्या बाबतीत तुम्ही हो. किती कॉन्शियस आहे? ते त्यासाठी माझी आई मला हेल्प करते खूप. ओके. म्हणजे तिचा एक्सपिरियन्स ती घेऊन म्हणजे जेव्हा आपण ह्याला सामानाला जातो किंवा लॉटमध्ये आपण सगळं घेतो तेव्हा आमचा एक नेहमीचा ठरलेला आहे ज्याच्यावर आम्ही ट्रस्ट करतो की तो जे म्हणजे काश्मीरी मिरची असेल तर तो त्याच क्वालिटीची टॉप क्वालिटीची आम्हाला देईल. परत आपण बाकीचे टेस्टर्स असतातच म्हणजे ती तोडून बघायची असते कशी देठ आहे का व्यवस्थित, देठ निघालेली नाही आहेत ना, त्यातल्या आतला बिया निघालेला नाही आहेत ना, ते सगळं चेक करून गरम मसाल्यांचे वास घेणं आणि ते सगळं चेक करून त्याच्यासाठी माझी आई मला हेल्प करते. मी अजून प्रो झालेली नाहीये पण तिचा एक्सपिरियन्स मला कामी येतोय. फुडी असल्यामुळे तो हो थोडं थोडंसं एक त्याला आपण अट्रॅक्टच होतो की आता फुडी आहे तर मग हे कसं बनतं, काय बनतं हे ओळखायचं कसं आपल्याला, ते आपण हळूहळू शिकू असं. करेक्ट. पॅशन असणं एक भाग आहे आणि त्या पॅशनचं बिझनेसमध्ये कन्व्हर्जन करणं एक वेगळंच ऑलटुगेदर वेगळंच डोमेन आहे. तर ज्या वेळेला तुम्ही प्रोडक्ट बनवलं तुम्हाला ते माहिती की बाबा हे खूप चांगलं आहे पण शेवटी एंड ऑफ द डे काय की कन्झ्युमर जोपर्यंत पहिल्यांदा ते घेत नाहीत तोपर्यंत त्याला कळणार नाही. तर हा जो इनिशियल फेज होता तुमचा की तुम्ही मसाला तयार केला आता तो लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे म्हणजे मार्केटिंग. तर सुरुवातीच्या काळात ते कसं केलं, त्याच्यामध्ये काय चॅलेंजेस आले? सुरुवातीला आम्ही फॉर एक्झाम्पल आता सातारा हिल मॅरेथॉन भरते जी खूप फेमस आहे. आय थिंक 4-5 हजार लोक तर सहज येतात. त्यांचं एक एक्झिबिशन असतं आधी, त्यांचं ते बिब डिस्ट्रीब्युशनचं एक्झिबिशन असतं. तिथे आम्ही फूड स्टॉल लावलेले होते. मग तिथे मसाला पण मी विकायला ठेवलेला आणि मसाल्यापासून बनलेले एक व्हेज डिश ठेवलेली आणि एक नॉनव्हेज डिश ठेवलेली होती. मग ते टेस्ट करायला मी देत होते आणि मग आवडलं तर म्हणजे एक तुम्हाला कळतं की या मसाल्यातनं हे बनवू शकतं. तर मग आणि कांदा लसूण तिखटाचं पण मी सॅम्पल तिथे ठेवलेले होते. सो बरंच मला क्राऊड 4-5 हजार लोक तुम्हाला एका ठिकाणी जर मिळत असेल त्यातले 1,000 लोक तरी आपल्याला जर अप्रोच झाले तर ती माझ्यासाठी एक मोठी गोष्ट होती. म्हणजे जस्ट सुरू झालं आणि मी ते केलं त्यामुळे तो एक मला बूस्ट मिळाला की मी त्यांना सांगायचे की मग तुम्हाला जर आवडलं असेल तुम्ही आत्ता घेऊन जा, परत पाहिजे असेल तर मी तुम्हाला कुरिअर करेन. तेव्हा बाकी माझ्या शॉप्समध्ये नव्हते अवेलेबल. त्यामुळे ते एक झालं आणि प्लस आपल्या इथे साताऱ्यामध्ये मानस म्हणून एक रेस्टॉरंट आहे. त्यांचे दोन्ही साईडला 2 रेस्टॉरंट्स आहेत आणि 3 त्यांचे शॉप्स आहेत बाहेर म्हणजे ग्रोसरी शॉप्स वगैरे सगळं पेढे वगैरे सगळं त्यांच्याकडे मिळतं. मग त्यांच्याकडे मी ठेवलं त्याच्यामुळे मला हायवे कस्टमर मिळाला. तिथे ठेवल्यामुळे मग त्यांच्याकडे क्राऊड तर आहेच आहे भरपूर, त्यामुळे तो एक फायदा झाला माझा. आणि थर्ड म्हणजे इंस्टाग्रामवर आपण इन्फ्लुएन्सर्स घेतले. एक फूड इन्फ्लुएन्सरवर एक लोकांचा विश्वास असतो की ते रेसिपी दाखवतायत तर ही चांगली असेल, खूप जण ट्राय करतात तर ऍटलिस्ट म्हणजे त्यांना पण आम्ही टेस्टला दिले आणि त्यांनी केली रेसिपी. मग त्याच्या थ्रू मला थोडे हे मिळाले, ऑर्डर्स मिळाले आणि मग जे ऑर्डर एकदा ते घेतले की मग त्यांनी रिपीट केले. असं थोडं थोडं हळूहळू मार्केट वाढत गेलं. या बिझनेसमध्ये म्हणजे काही जे या सेगमेंटमध्ये लिडिंग ब्रँड आहेत त्यांचं मी काही कारणास्तव स्टडी करत होतो तर असं लक्षात आलं की या सेगमेंटमध्ये मार्जिन खूप चांगलं आहे पण दुसऱ्या बाजूला एक्सपायरी हे खूप मोठी टांगती तलवार आहे की माल जर समजा तो एक्सपायरीच्या जवळ जरी आला तरी कंझ्युमर नको म्हणतो, त्याला अगदी फ्रेशच पाहिजे असतं. तर तुमच्या केसमध्ये हा तुम्हाला काही प्रॉब्लेम आला का की माल एक्सपायर झाला, वेस्ट झालं किंवा असं होऊ नये म्हणून तुम्ही काय काळजी घेता? हा म्हणजे आम्ही मॅक्सिमम ट्राय करतो की एक्सपायर होईपर्यंत, त्यासाठीच आम्ही छोटे छोटे बॅचेस करतो की म्हणजे जर लोकांनाही फ्रेश मिळावं, वेस्ट पण नको जायला. त्यामुळे आम्ही म्हणजे आतापर्यंत तरी मला टचवूड असा एक्सपिरियन्स नाही आला की एक्सपायर झालंय प्रोडक्ट आणि आता ह्याचं काय करायचं.
त्यामुळे कांदा लसूण तिखटची एक्सपायरी आपली 12 महिने आहे. ओके. हा फ्रोझन प्रोडक्ट असल्यामुळे थोडं हे होतो, इश्यू होतो. मग त्याच्या आपण छोट्या बॅचेस करतो, त्यामुळे तसा काय खूप अजून तरी म्हणजे मी ती रिस्क घेतली नाहीये की आता काय होईल वगैरे. जास्त करून ठेवला आणि नाही विकला गेला तर आपण त्याचं काय करू शकतो. B2Cचं एक तुम्ही सांगितलं की जो डायरेक्ट पदार्थ बनवणारा व्यक्ती आहे, समजा माझ्यासारखा, मी घरी काहीतरी पदार्थ मला बनवायचा आहे, तर काय तुम्ही ऍक्टिव्हिटीज केल्या किंवा इंस्टाग्राम किंवा इन्फ्लुएन्सर? मगाशी बोलताना तुम्ही एक उल्लेख केलात की केटरर्स जे आहेत, तर त्या सेगमेंटमध्ये बऱ्याच लोकांना तुम्ही अप्रोच केला पण त्यांच्याकडनं रिस्पॉन्स नाही आला. तर या ऍक्टिव्हिटीचं तुम्ही काही पोस्टमॉर्टम केलं किंवा असं का झालं किंवा काय यातून करू शकतो आपण? कारण का हा सेगमेंट खूप मोठा आहे. हे जर तुम्ही क्रॅक केलं तर कुठल्या कुठल्या बिझनेस जाऊ शकतो. राईट. हो, मला केटरिंग म्हणजे मी जे केटरर्सला भेटले ऍक्च्युली ते खूप मुरलेले केटरर्स आहेत पुण्यातले. सो मला असं वाटलं की त्यांचा एक फॉर्म्युला सेट असणार आहे रेसिपीचा. सो मे बी त्यांनी मला अप्रोच नाही केलं. तर मी आता सुरुवात करते छोट्या कॅफेज बसणं, जे नवीन त्यांनी स्टार्ट केलेलं आहे. तसा कॅफेचा आपला एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे मी त्यांना डेमो पण दिलेत की तुम्ही असं या मसाल्याचा तुम्ही कसा वापर करू शकता. म्हणजे पिझ्झाज मध्ये, सँडविचेस मध्ये, इव्हन मॅगी मध्ये आपण वापरत होतो. मॅगी मध्ये पण लोकांना खूप आवडत होतं. त्यामुळे असं वेगळे मी त्यांना डेमो द्यायचे. म्हणजे 2-3 जणांना मी डेमो दिलं साताऱ्यात आणि पुण्यात की तुम्ही असा वापर करू शकता. किंवा ते अपकमिंग जे आहेत त्यांना मी जास्त अप्रोच म्हणजे केलं आणि ते थ्रू झाले. असं कोणतीही गोष्ट ज्या वेळेला आपण चालू करतो, म्हणजे आपल्या डोक्यात असतं मोठंही व्हायचं एक ठरलेलं असतं, पण एस्पेशली सुरुवातीच्या काळात बऱ्याच अडचणी असतात की करण्यासारखं खूप असतं, रिसोर्सेस लिमिटेड असतात. मग त्याच्यात मॅन पॉवर असेल, पैसा असेल, मार्केटिंग बजेट असेल. तर ह्या तुमचा जो काही आता तुम्ही इनिशियल तुमचा फेज आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने कोणते चॅलेंजेस तुम्हाला आले? काय असं प्रोडक्शन साईडला, मार्केटिंग साईडला? प्रोडक्शन बेसिकली कसं, ही रेसिपी सेट होती त्यामुळे मला प्रोडक्शन मध्ये असा काही खूप प्रॉब्लेम नाही आला. मार्केटिंग मध्ये आल्यानंतर मग पॅकेजिंग कसं करायचं, किंवा मग मी आधी पर्सनली सगळे करत होते पॅकेट्स. म्हणजे फिलिंग, म्हणजे ते एक बँड सीलर असतो त्यात, मग त्यात थोडंसं जरी वरती आला मसाला तर तो पॅक होत नव्हता नीट वगैरे. हे टेक्निकल चॅलेंजेस मला खूप आले की मग लीक झाला तर मग अख्खंच पार्सल खराब झालं खूप जणांचे. किंवा मग ऑइल लीक झाल्यानंतर मग पार्सल ते फेकून द्यावं लागलं. किंवा हे असे चॅलेंजेस मला जास्त आले प्रोडक्शन पेक्षा. आणि कारण आपण आता मॅन्युअली करतोय, म्हणजे असं काही कुठलं मशिनरी, खूप मोठी मशिनरी भाजायला मसाला वगैरे वापरत नाहीये. त्यामुळे ते अजून मी त्या स्टेप पर्यंत पोहोचलेले नाहीये मोठं प्रोडक्शनच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे ते प्रोडक्शनच्या ह्याच्यात न करता मार्केटिंग मध्ये, की आता बॅच तयार आहे पण आता ती आपल्याला पुढे सेल करायची आहे, तर ती कशी करायची, काय करायची, कुणाला अप्रोच केलं पाहिजे, काय, त्या ह्याच्यात मला चॅलेंजेस आले. की इंस्टाग्रामवर ठीक आहे, एखादी रील आपली नाही गेली, पोचली नाही लोकांपर्यंत, तर मग त्या बॅचचं काय करायचं, ते वेस्ट नाही होण्यासाठी आपल्याला काय करता येईल हे जास्त मोठं टेन्शन येतं. आता तुम्ही पॅकेजिंगचा उल्लेख केला, मुद्दाहून हा प्रश्न विचारतो मी. बरेच असे उद्योजक आहेत की एकच काहीतरी प्रोडक्ट, हळद असेल, तिखट असेल, की ते बनवतात आणि पण त्यांचं नॉर्मल पॅकेजिंग असतं, ट्रान्सपरंट प्लास्टिक. पण तुम्ही जे पॅकेजिंग केलं, मी इंस्टाग्रामला तुमच्या बघितलं, तर ते असं वाटत नाही की म्हणजे असं वाटतं की ते एखाद्या मोठ्या कारखान्यामध्ये एकदम प्रोफेशनली केलेलं आहे. तर हे जो काही स्पेसिफिकली पॅकेजिंगचा जो सेटअप आहे, तुम्ही तुमच्या लेवलला जो डेव्हलप केलाय, तर असं एखादं समजा आता माझं एक काही प्रोडक्ट आहे आणि मला तसं त्या क्वालिटीचं करायचंय, तर काय खर्च काय येतो, काय लागतं त्यासाठी एक्झॅक्टली? पहिलं तर म्हणजे मी फिक्स होते की मला पॅकेजिंग ऍटलिस्ट दिसताना डोळ्यांनी पहिलं आपण बघतो चांगलंच पाहिजे, ते चांगलं पाहिजे. त्यामुळे मी ते प्रॉपर एका प्रोफेशनल कडनं डिझाईन करून घेतलं.
अच्छा. आणि सातारा म्हणजे आपला फ्रोझन प्रोडक्ट असल्यामुळे आपण जो पेपरचा पॅकेजिंग मिळतं ते आपण करू शकत नाही. ओके. त्याला प्लास्टिक 3mm प्लाय आतनं जे अल्युमिनियमचं असतो तेच लागणार होतं. त्या प्रोडक्टला जे स्पेसिफिकेशन्स लागणार होते तसंच मी प्रिंट करून घेतलं आणि म्हणजे त्या बाबतीत मी फर्म होते की मला ऍटलिस्ट दिसताना पहिलं अट्रॅक्शन जे असतं की दिसताना आपण बघतो की अट्रॅक्टिव्ह वाटतं, तर ते एक हे पाहिजे, व्यवस्थित पाहिजे. सो मी त्या ह्याने गेले. मग आधी फक्त ट्रान्सपरंट सॅम्पल्स देताना मी ते ट्रान्सपरंट पॅकेट्समध्ये करत होते. पण जेव्हा आपल्याला मार्केटमध्ये उतरायचंय, सगळीकडे जाणार आहे आपलं प्रोडक्ट, तर मग आपली सगळी इन्फॉर्मेशन पाहिजे त्याच्यावर, आपलं लायसन्स आहे हे कळायला पाहिजे लोकांना, किंवा डायरेक्शन्स कसे आहेत ते कळायला पाहिजे. म्हणून मग ते प्रॉपर मी डिझाईन करून घेतलं. एक समजा एक 10,000 पॅकेट्स मला बनवायचे म्हणजे पॅकिंगचा विषय, तर किती साधारण खर्च आहे? तुम्ही खर्च, डिझाईन अच्छा. सांगा, त्याच्यामध्ये पर पॅकेट कॉस्ट सांगा. पर काय काय पॅकेट त्याचं? कॉस्ट माझी साधारण 4-4.5 रुपये जाते. अच्छा. म्हणजे गेली, म्हणजे जो खर्च. आता ते प्रिंटिंग वाल्याकडे आपण जर गेलो तर ते आपल्याला MOQ देतात, मिनिमम क्वांटिटी. ओके. तर किती असते ती? ती 3,000 ते 4,000 असते, डिपेंडिंग ऑन द साईज. अच्छा. आपलं साईज काय आहे त्यानुसार. तर मी साधारण एक 3,000 पॅकेट्स प्रिंट करून घेतले आणि म्हणजे ते अजून बरेच चालतील, ते अजून 1 वर्षभर चालतील ते, असं दोन्ही ह्याचे, कांदा लसूण तिखटचे पण आणि मराठा मसाल्याचे पण. आणि जे तुम्ही डिझाईन केलं त्यासाठी काय, किती चार्जेस? त्याच्यासाठी लोगो जो डिझाईन केला तो अप्रॉक्स 6,000 to 7,000 प्रोफेशनल फीज. ओके. आणि पर पॅकेट्सचे 8,000, म्हणजे पॅकेजिंग डिझाईनचं आहे. 2 पॅकेट त्याचा लोगो, म्हणजे 20-25 हजार रुपये ते झाले. आणि 20-25,000. 1.25 लाख रुपये 3,000 क्वांटिटी म्हणजे घेण्यासाठी. प्रिंटिंगचे अप्रॉक्स 75,000 झाले. आणि लोगो डिझायनिंग म्हणजे हे प्रोफेशनल लोगो डिझाईन असं नाहीये की एवढ्याच केलं पाहिजे. तुम्हाला बरेच आर्टिस्ट आहेत जे कमी पैशात, पण ही माझी मैत्रीण होती आणि मला तिचं डिझायनिंग आवडत होतं म्हणून मी तिच्याकडे केलं. सो अप्रॉक्स प्रिंटिंग, लोगो डिझायनिंग वगैरे तुमचं 1 लाख पर्यंत जाईल, होऊ शकतं, डिपेंडिंग ऑन व्हॉट डिझाईन यू चूज आणि कुणाला तुम्ही हे करताय, आर्टिस्ट चूज करताय, त्यावर डिपेंड आहे ते. करेक्ट. म्हणजे हा मुद्दाहून मी प्रश्न विचारला की आजकाल काय की जो दिखता है वो बिकता है. तर बऱ्याच केसेसमध्ये प्रोडक्ट चांगलं असतं पण ते पॅकेजिंग वर लोक एवढे सिरियस नसतात, किंवा त्यांना वाटतं की हे किती महाग त्याच्यावर असेल. किती, हो, तर असंही वाटू करू शकतं की शकतो. हे पॅकेजिंग जर एवढं चांगलं आहे तर मग हा प्रोडक्ट तर नक्कीच महाग असणार आहे, असं एक समज होतो लोकांचा. किंवा त्याला खूप मोठी मशीन लागेल, सेटअप लागेल, 10-20 लाख रुपये लागतील, असं काही नाही. नाही. हे असे तुम्हाला भरपूर प्रिंटर्स पण आहेत आणि डिझायनर्स पण भरपूर अवेलेबल आहेत. तुमच्या इंस्टाग्राम पेजला जे तुम्ही बायो टाकलंय, तर त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणले की टेस्ट आणि हेल्थ या 2 गोष्टी तुम्ही ब्लेंड करता. राईट. म्हणजे काय एक्झॅक्टली? टेस्ट तर आपली मराठी टेस्ट आहे ती आहे, म्हणजे ती मी म्हणत नाही की सगळ्यांनाच आवडेल, पण आय थिंक की आवडेल, मोस्ट ऑफ द पीपलला आवडेल. आणि हेल्थ अशा दृष्टीने मी म्हणते की आपण ह्याच्यात केमिकल्स काही वापरलेले नाही आहेत, प्रोसेसेस काही केलेले नाही आहेत. सो असं म्हणतात की अल्ट्रा प्रोसेस फूड तुम्ही खाऊ नका, ओके, किंवा असं, त्या ह्यानी मी ते हेल्थ मेन्शन केलेलं आहे की तुम्ही बिंदास्त केमिकल फ्री, प्रिझर्वेटिव्ह फ्री घेताय, प्रोडक्ट घेताय. सो दॅट इज द मोटो बिहाइंड टेस्ट अँड हेल्थ कमिंग टुगेदर. अच्छा. म्हणजे मी असं म्हणत नाहीये की यात ऑइल नाही, ऑफकोर्स ऑइल आहे, पण दॅट ऍक्ट्स ॲज अ प्रिझर्वेटिव्ह. बाकी अनहेल्दी त्यात काही नाही. खोबरं आहे, कांदा आहे, लसूण आहे, कोथिंबीर आहे, गरम मसाले आहेत. पण तेल हे थोडं मला प्रिझर्वेशनसाठी घालावं लागतं आणि अदरवाईज आपण 1-2 चमचे तेल त्यात घालतो असं. तुम्हाला बऱ्याचशा ऑर्डर आउट ऑफ इंडिया, म्हणजे भारताबाहेरून बरेच लोक ऑर्डर करतात, तर ह्याच्यामध्ये कन्व्हिनियन्स हा पण एक फॅक्टर आहे का तुमच्या प्रोडक्टमध्ये? 100% कन्व्हिनियन्स, कारण तुम्हाला बाकी काही लागत नाही.
बाकी काही तयारी लागत नाही, कांदा चिरायला लागत नाही, टोमॅटो चिरायला लागत नाही, पेस्ट करावी लागत नाही, एक्स्ट्रा गरम मसाले वेगळे वेगळे घालावे लागत नाहीत. कारण हा तुम्ही मराठा मसाला फक्त पॅकेट उघडा, 2 चमचे घाला, दोघांच्या जेवणासाठी 2 चमचे इज मोर दॅन इनफ. त्यात कुठलीही भाजी घाला, तुम्ही फ्लॉवर घाला, बटाटा घाला, मटार घाला, पनीर घाला, यू पुट एनिथिंग इट आणि इट इज रेडी. सो अच्छा. त्याचं जॉबवाल्या लोकांना वेळ कमी असतो, तर त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. तर आणि बाहेर पण आय थिंक बाहेर राहणाऱ्या लोकांचं मला म्हणजे विशेषच वाटतं, की म्हणजे त्यांना घरात सगळंच करावं लागतं. म्हणजे आपल्याकडे ॲटलिस्ट इंडियनमध्ये हेल्प असते थोडीशी किचन आवरायला वगैरे, तर तिथे तुम्हाला सगळंच A to Z सगळं करावं वन मॅन लागतं. आर्मी. वन मॅन आर्मी असते. त्यामुळे ते जास्त तिकडे त्यांना खूप कन्व्हिनियंट पडतं. आणि आपले जे स्टुडंट्स तिकडे जातात शिकायला वगैरे, ते तर खूप मिस करतात आपलं जेवण. त्यामुळे त्यांना आपली टेस्ट तिथेच मिळावी, त्यासाठी ते बरेच जण मला हे म्हणतात, की आम्हाला हे करा, कुरिअर करा. म्हणजे Instagramवर बरेच येतात, की तुम्ही अब्रॉड कुरिअर करता का? पण आपला प्रोडक्ट अजून तेवढा शेल्फ लाईफ असून खूप हे नाही, मी गॅरंटी नाही देऊ शकत जास्त. कारण कुरिअर तुम्हाला किती दिवस लागतील सांगता येत नाही. म्हणजे 7-8 दिवस तो आरामात राहतो वरती, काही टेन्शन नाही. पण ते कुरिअरमध्ये जर हे झालं, खराब झालं किंवा काय झालं, तर मग ते कुरिअर चार्जेस पण तुमचे वेस्ट होतात आणि तो प्रोडक्ट पण वेस्ट होतो. सो मी अजून रेकमेंड तेवढं करेन. इथनं जर कोणी जाणार असेल डिरेक्टली घेऊन, तर मग काहीच प्रॉब्लेम नाही. 1-2 दिवसात पोहोचला तर 1-2 दिवसात पोचलं तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही आता ब्लिंकिटवर पण ऑनबोर्ड झाल्यात आणि मला वाटतं महाराष्ट्रात कुठेही आता प्रोडक्ट मिळू शकतं. येस. तर ब्लिंकिट वर रजिस्ट्रेशन करण्याचा तो जो एक्सपिरियन्स आहे किंवा ती प्रोसेस आहे किंवा त्यांचे काय निकष असतात, त्यासाठी काही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट काही लागते का? तर ही थोडी जर्नी आम्हाला सांगा, बऱ्याच लोकांना त्याचा फायदा होईल. येस. ब्लिंकिट ऍक्च्युली त्यांच्या वेबसाईट सेलर ब्लिंकिट म्हणून वेबसाईट आहे. त्याच्यावर तुम्ही रजिस्टर युअर प्रोडक्ट असंच ऑप्शन येतो आणि मग खाली सगळे त्यांच्या स्टेप्स येतात. आपलं तर बेसिक अकाउंट पाहिजे, कंपनीचं अकाउंट पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, उद्यम आधार वगैरे, ते सगळे बेसिक जे आपले डॉक्युमेंट्स असतात, FSSI पाहिजे, तो आपण अपलोड करावे लागतात. पण मला ब्लिंकिटवरनं कळालं की तुम्हाला ट्रेडमार्क पण पाहिजे, तुमच्या लोगोचा, तुमच्या कंपनीचा एक ट्रेडमार्क पाहिजे. त्यामुळे ती प्रोसेस करायला मला थोडी वेळ लागला. मग ते झाल्यानंतर मग त्यांचे कुरिअरचे हे असतात, म्हणजे ई-वे बिल म्हणून एक सिस्टम आहे. तर मग तुम्ही ते रजिस्टरनी, ते गव्हर्नमेंट हेच आहे, वेबसाईट आहे, मग त्याच्यावर तुम्ही ते रजिस्टर करायला लागते आपली कंपनी. मग ते झाल्यानंतर ऍक्च्युली खूप सोपं आहे. फक्त त्यांचं एकच आहे की इच प्रोडक्ट, मग ते अप्रुव्हल करतात आपलं प्रोडक्ट, सगळे डॉक्युमेंटेशन चेक करतात. अप्रुव्हल पण लगेच येतं, 10-12 दिवसात येतं अप्रुव्हल. ते झाल्यानंतर इच प्रोडक्ट यू हॅव टू पे 25,000 टू ऍक्टिव्हेट, ऑनबोर्ड करण्यासाठी. मग ते 25,000 तुम्ही वर्षभर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर ऍड जनरेट करायला तुम्ही वापरू शकता. ते आहे. आणि मग एकदा ती सगळी प्रोसेस झाली डॉक्युमेंटेशनची की मग ते आपल्याला हे देत, इन्व्हेंटरी क्रिएट करायला लागते की आपण किती पॅकेट्स, त्यांची मिनिमम क्वांटिटी आहे ते त्यांनी मेन्शन केली की आपण त्यांना सांगायचं की आम्ही एवढं पाठवतोय आता. तर मग ते आपल्याला एक बिल तयार करून देतात त्यांच्या ह्याने. आणि मग त्यांचे ते कन्व्हिनियन्स चार्जेस, GST वगैरे सगळं ऍड करून आपण पण आपला रेट थोडासा वाढवावा लागतो त्यात, कारण त्यांचे कमिशन्स असतात, कन्व्हिनियन्स चार्जेस असतात, GST सगळं ऍड करून त्यांना आपल्याला द्यावं लागतं. मग ते फर्स्ट टाइम होतं, त्यामुळे मी जाऊन स्वतः देऊन आलेले पुणे आणि मुंबई वेअरहाऊसेसमध्ये. त्यांचे वेअरहाऊसमध्ये पोचलं की मग ते सगळीकडे डिस्ट्रीब्यूट करतात ऑल ओव्हर महाराष्ट्र. म्हणजे त्यांचे छोटे छोटे सगळ्या एरियाजमध्ये डार्क स्टोर्स आहेत, तिथं ते मग कुरिअर करतात. मग तिथे आलं की मग ते लाईव्ह दिसतं. पण हे सगळं लाईव्ह दिसायला आय थिंक मी 30 जुलैला दिलेले होते तिथे, पण अजून सगळ्या डार्क स्टोअरमध्ये आलेले नाहीयेत. जे मेन आहेत, बाणेर, बँड्रा, मुंबईमध्ये बँड्रा वगैरे, शिवाजीनगर, सहकारनगर, असे खूप सगळीकडे पोहोचलेले नाहीयेत. ते हळूहळू रोज एक 10 सगळीकडे कुरिअर करतात. असं. आता जे म्हणजे
महाराष्ट्रात असे असंख्य लहान व्यावसायिक आहेत हम्म. की ते त्यांच्या दुकानं नाही आहेत, पण त्यांच्या त्यांच्या लेवलला ते डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करतात. लहान व्यावसायिक आहेत हा. की तर अशा लोकांसाठी किंवा ज्यांचे शॉप्स आहेत, तर अशा लोकांसाठी तुमच्या ब्रँड बरोबर काम करून त्यांच्यासाठी काही बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे का? की एखादा व्यक्ती समजा डिस्ट्रीब्युटर होईल किंवा त्याच्या शॉपमध्ये तो वस्तू प्रोडक्ट ठेवेल, ठेवता येईल. हो, ऑफकोर्स. म्हणजे आणि त्यासाठी अल्टिमेट कसं कॉन्टॅक्ट करावं तुम्हाला तेही सांगा. हा अल्टिमेट एम तोच आहे की सगळीकडे आपलं प्रोडक्ट मिळायला पाहिजे, की छोट्या छोट्या गावात सुद्धा आपलं त्यामुळे मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. आपला नंबर आहेच आहे, इंस्टाग्राम पेजवर आहे. आणि आत्ता तरी वेबसाईट नाही आहे आपली, इंस्टाग्राम हेच सोशल मीडियावर आहे. त्यामुळे त्याच्यावर कॉन्टॅक्ट केला तरी चालेल, काहीच हरकत नाही. विल बी व्हेरी हॅपी. इथपर्यंत तुम्ही आता आलात म्हणजे कमी कालावधीमध्ये एक तर सगळ्यात पहिलं ग्राहकांकडनं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येणं. स्केल डझंट मॅटर. एक सेल झाला तरी ते एक व्हॅलिडेशन असतं की ऑफकोर्स. हो कस्टमरला आवडलं आणि हो त्याने परत हो मागवणं म्हणजे ते जिंकलो हो, आपण. जिंकलो आपण. तर त्या राईट. त्या दोन्ही गोष्टी तुम्ही केल्यात. डिस्ट्रीब्युशन मध्ये ब्लिंकिट एवढं एक मोठा प्लॅटफॉर्म तुम्ही क्रॅक केला, म्हणजे काहीतरी प्रोडक्ट मध्ये दम असल्याशिवाय त्यांनी ऑनबोर्ड केलं नसेल. तर आता पुढचं विजन काय? पुढच्या 5, 10, 15, 20 वर्षात हा ब्रँड कुठे बघताय तुम्ही? पुढचं मला अजून म्हणजे मेन मला मराठी टेस्ट सगळीकडे पोचवायची आहे. इट इज नॉट जस्ट अबाउट महाराष्ट्र, मला इंडियामध्ये बाहेर सगळीकडे पोचवायची आहे. सो तो आत्ता थोडं 0.5% थोडं मी म्हणते की थोडंसं ॲटलिस्ट कुठंतरी पोचलेलं आहे. आणि या प्रोडक्टमधनं पण मला अजून प्रोडक्ट्स वाढवायचे आहेत. म्हणजे आपलं मराठी फूड इज नॉट ओनली अबाउट तिखट झणझणीत असं नाही आहे. बरेच अजून काही मसाले वेगळे वेगळे आहेत जे मला माझ्या फॅमिलीमधनंच घेऊन पुढे, आता या 2 रेसिपीज माझ्या आईच्या आहेत, ते माझ्या सासूबाईंच्या किंवा अजून कुणाच्या माझ्या बहिणीच्या, जे वेगळ्या वेगळ्या रेसिपी जे युनिक आहेत आणि जे असं मला वाटतं की सगळ्यांनी खाल्ल्या पाहिजेत, सगळ्यांना आवडेल ते नक्की, ते मला वाढवायचे आहेत. बेसिक मसाले, लाल तिखट, हळद वगैरे ते तर मला करायचंच आहे, पण अजून एक 2-3 प्रकारचे वाटण आहेत रेडी टू कुक मध्ये वगैरे, ते वाढवायची माझी खूप इच्छा आहे. त्यामुळे ते मी एकदा मला थोडा कॉन्फिडन्स आला की मग मी एक स्टेप पुढे जाईन. येस. मी आता मॅडम ज्या वेळेला आल्या त्यावेळेला ब्लिंकिट ओपन करून बघितलं. आमच्या इथं अजून अवेलेबल नाही, पण मी आता वाट बघतोय. ती उत्सुकता आहे कारण त्यांचे रील्स बघूनच तोंडाला पाणी सुटतं. तर मी ट्राय करणार आहे, तुम्ही ट्राय करा. तुमचं जे विजन आहे त्याला लवकरात लवकर यश मिळो. ही चव भारी, महाराष्ट्राची चव भारी संबंध जगात पोचो, अशी तुम्हाला शुभेच्छा. Yes. तुम्ही ऑल द वे साताऱ्यावरनं पॉडकास्टसाठी आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आय एम व्हेरी ग्लॅड. मला खूप छान वाटलं ॲक्च्युली. माझा पॉडकास्ट चवभारीचा पॉडकास्ट होतोय, त्यासाठी मला खूप छान वाटलेलं होतं. आणि आमच्या कंपनीचं नावच आहे की ग्लोबल मराठी फूड प्रोडक्ट्स. सो वी वॉन्ट टू टेक मराठी फूड ग्लोबली. सो दॅट इज द मेन मोटो असं. आणि चवभारी नाव दिलंय कारण म्हणजे खाल्ल्यावर असं पहिलं वाक्य येतं की भारी आहे.